शिक्षण झाले पण करिअर होत नाहीये. आणि नुसतं मुलं नाही, तो असे बरेच माणसं आहेत की नॉलेज आहे, सगळं आहे, पण ते तिथंच थांबलेत आणि मागच्या पुढे निघून जातात. मग ह्यावेळी आपल्याला ते बघायचं आहे तर एक्झॅक्टली काय, कशामुळे आपल्या नॉलेजला किंवा आपल्या जे एक्सपिरियन्स आहेत जे त्या क्षेत्रामध्ये जे आहेत त्याचं ग्रोथ का मिळत नाहीये. मग हा जो इफेक्ट आहे तो ग्रहमानाचा अशुभचा तर नाही आहे पत्रिकेत. याच्यामधली नेमकी कारणं काय आहेत? त्याच्यामध्ये कारणं अशी म्हणजे की तुमचा जो महत्वाचा ग्रह आहे, जो ग्रोथ करणारा, तो गुरु आहे, तो पत्रिकेत बघायला लागेल. बघा, प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये प्रत्येकाचा कर्मग्रह असतो, ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही आहात त्या, तो ग्रह आपल्याला सपोर्ट करतोय का, त्याच्यामध्ये शक्ती आहे की नाही आहे, तो कुठल्या अवस्थेमध्ये आहे. नाहीतर तुम्ही ज्या बॅड पॅच मधनं चाललाय तेव्हा नेमकं पिरियडचं दशा कुठली, पत्रिकेची दशा कुठली चालू आहे, हे सगळं बघायला लागतं पत्रिकेमध्ये. ही जी कारणं आहेत त्याच्यामुळे त्यांना ग्रोथ मिळत नाहीये. बरेच माझ्याकडे क्लायंट दिसतो, मी ह्या तारखेपासून ह्या तारखेपर्यंत ग्रोथ केली आहे आणि ह्या तारखेनंतर परत मी डाऊनफॉलवर आलो, परत मी झिरो झालो. जो काळ होता त्यांचा ग्रोथ केला तो शुभ ग्रहाचा पिरियडचा काळ होता. आणि अशुभ ग्रहाचा काळ जेव्हा सुरू झाला तेव्हा परत ते डाऊनफॉल बघतात किंवा कर्जामध्ये जातात किंवा चालू बिझनेस बंद पडतो. अशा गोष्टी होतात. त्यामुळे जेव्हा आपण आधीच जर आपण काळजी घेतली तर आपण त्या गोष्टी नक्की थांबू शकतो. उदाहरणार्थ मला सांगायचं म्हटलं तर समजा कोविडमध्ये ज्यांनी लस घेतली, 2 व्यक्ती आहेत, ज्यांनी लस घेतली त्यांना कमी त्रास झाला आणि ज्यांनी नाही घेतली आहेत त्यांना जास्त होतो. मग ह्यांनी काय केलं की ऑलरेडी काळजी घेतली आहे की हे गोष्टी होणार आहेत, त्याचं आपल्याला संरक्षण केलं पाहिजे. मग ही पत्रिका बघून पुढे काय तुमचा कसा असणार आहे, केव्हा डाऊनफॉल असणार आहे, काय असणार आहे, हे सगळं आपल्याला पत्रिकेत बघता येतं.